जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नमो उद्यानावरून भाजपात फूट. काँग्रेसच्या साथीनं 88 लाखांचा डाव फिसकटला. वर्धा जिल्ह्यातील देवडी पालिकेत सध्या राजकारणाने घेतली आहे धक्कादायक कलाटणी. नमो उद्यानाच्या नावाखाली 88 लाखांच्या कामावरून भाजपातच निर्माण झाली आहे फूट. आणि विशेष म्हणजे या वादात काँग्रेसने एंट्री घेतली. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी तापलेल्या या प्रकरणात भाजपाचे 2 गट आमने-सामने आले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाचाच एक गट झाला चित. देवडी शहरातील बालाजी लेआउटमध्ये आधीच एक सुसज्ज उद्यान उभारण्यात आले, पण त्याच ठिकाणी नमो उद्यान उभारण्यासाठी तब्बल 88 लाखांचे टेंडर काढण्यात आले. यावर तडस गट आणि काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यांचा आरोप, आधीच तयार असलेल्या उद्यानावर पुन्हा खर्च म्हणजे थेट गैरव्यवहार. बैठक झाली गाजलेली. पालिकेच्या विशेष सभेत या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली. 11 सदस्यांनी थेट विरोध करत हा प्रस्ताव उधळून लावला. यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे सदस्य एकत्र आले आणि नमो उद्यानासाठी नवीन जागा निवडण्याची मागणी लावून धरली. ही जागा आधीच मंजूर आहे, जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आहे आणि स्पर्धा जिंकण्यासाठीच हा निर्णय घेतला, असा दावा पालिकेचे उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी केला. मात्र त्याच पक्षातील नेत्यांकडूनच विरोध होत असल्याने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. आधीच तयार उद्यानावर पुन्हा 88 लाख खर्च, विकास की गैरव्यवहार? भाजप काँग्रेसची ही अनपेक्षित युती नेमकी कोणासाठी? आणि या राजकीय खेळात जनतेचा पैसा वाया जाणार का? देवळी पालिकेतील नमो उद्यान प्रकरण आता फक्त विकासाचा मुद्दा राहिला नाही, तर राजकारण, आरोप प्रत्यारोप आणि अंतर्गत बंडाळीच म्हणावी लागेल. जनसंग्राम न्यूज, वर्धा.